हाय गाईज, तर आज आहे डे 5 आणि आज आहे आमचा लास्ट डे विथ बाप्पा. आज आणि सकाळी सकाळीच माझा मामा आलेला आणि माझ्या मामाकडे सुद्धा गणपती येत होता. त्यात सुद्धा तो वेळ काढून आमच्या बाप्पाला सुद्धा भेटायला आला. तर आम्हाला खूप आनंद झाला त्याबद्दल. आणि माझ्या धाकट्या मामाकडे फक्त गणपती नाही तर गौरीसुद्धा येतात, तर त्यामुळे तो खूप बिझी होता. तरी तो त्यातल्या त्यात वेळ काढून आलेला आमच्याकडे आणि आम्ही खूप लांब लांब राहतो तरी तो वेळ काढून आला, तर त्याबद्दल खूप आभारी आहे आम्ही. आणि त्यानंतर आमचे नेबरसुद्धा आलेले आणि त्यांच्या गावाची सुद्धा त्यांनी पद्धत इथे केली, ज्याला म्हणतात ववसा. तर ववसा त्यांनीसुद्धा दाखवला बाप्पांना. आणि मग तर प्रत्येकाची प्रेम करायची पद्धत वेगळी असते बाप्पांवर. आणि मला अशी वेगवेगळी पद्धती शिकायला आणि बघायलासुद्धा खूप आवडतं. आणि आमचे नेबर्ससुद्धा खूप येऊन गेले, पण मी प्रत्येकाला शूट नाही करू शकले कारण माझा मोबाईलसुद्धा नेहमी भरलेला असायचा आणि प्रत्येकाला वेळ काढून शूट करायला पण मला वेळ नसायचा, कारण आम्ही आत किचनमध्ये जास्त करून बिझी असायचो. तर त्यातले त्यात ज्यांना कोणाला मला क्लिपमध्ये घेता आलं त्यांना मी घेतलेलं आहे. आणि हा बघा माझा बाप्पा, आज आहे ह्यांचा लास्ट दिवस आमच्यासोबत. आणि प्रत्येक दिवस मी ह्यांचे फक्त हे सुंदर असे डोळेच बघत बसायचे, कारण मला ह्यांचे डोळे खूप आवडलेले. आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर मूर्ती आहे. आणि मला माहिती आहे की सर्वच बाप्पा एकच आहेत आणि सर्व बाप्पा सुंदर आहेत, पण पर्सनली सांगू तर माझ्या इतका सुंदर बाप्पा मी यावर्षी कोणाकडेच नाही बघितले आणि त्याबद्दल मला खूप आनंद आहे. आणि तुम्ही बघू शकता की ह्याचं वर्क वगैरे किती छान आहे. आणि मला असं वाटतच नव्हतं की या दिवशी आपण विसर्जन करूया, असं वाटतं दिवस अजून पुढे ढकलूया आणि बाप्पांना अजून दिवस घरी ठेवूया. आणि लास्ट दिवस असल्यामुळे मी आज ठरवलेलं की बाप्पांना 56 भोग दाखवायला. 56 भोग या राजभोग तुम्ही काहीही म्हणू शकता. 56 भोग यांनी आपण बाप्पांना 56 प्रकारचे वेगवेगळे पदार्थ दाखवतो किंवा त्यांना खाऊ घालतो. आणि आमच्या बाकड्याची जी साईज आहे ती छोटी आहे, लहान आहे आमचा बाकडा आणि स्पेससुद्धा कमी आहे. तर त्यामुळे मी छोटे छोटे द्रोण आणलेले आणि त्यातच मी आजचा महाप्रसाद बाप्पांना दाखवणार होती. आणि मी त्या दिवशी इतकी इमोशनल झालेली की मी बाप्पांजवळ उभी राहिल्यावर फक्त त्यांना शूट करून घेत होती. असं वाटत होतं की मी ह्यांना सतत बघत राहावं. त्यामुळे मी माझ्या फोनमध्ये ही खूप सारे क्लिप्स काढून घेतले आहेत बाप्पाचे, कारण पुढच्या वर्षी आता बाप्पा डायरेक्टली येणार आहे आपल्या घरी. तर त्यामुळे मला खूप असं इमोशनल वाटत होतं आणि खूप मी एकदम सॅड फील करत होती त्या दिवशी. आणि एरवी माझ्या जीवनातले जे दिवस असतात ते नॉट सो प्रोडक्टिव्ह किंवा बोरिंग असतात. आणि पण हे जे 5 दिवस आहेत ते माझ्या लाईफचे सर्वात इम्पॉर्टंट 5 दिवस होते आणि माझ्या लाईफचे सर्वात मेमोरेबल 5 दिवस होते, जे मी आयुष्यात कधीच नाही विसरू शकत. आणि बाप्पाने सुद्धा मला खूप शक्ती दिली, खूप मदत केली हे 5 दिवस त्यांची सेवा करण्यात सुद्धा. आणि मी आशा करते आणि होपफुली बाप्पा नेक्स्ट इयरसुद्धा माझ्या घरी येतील. माझी खूप इच्छा आहे नेक्स्ट इयरसुद्धा बाप्पांना माझ्या घरी आणायचा. तर बघूया नेक्स्ट इयर योग येतो की नाही. पण आता या वर्षीसाठी एवढंच. आणि मी आशा करते की बाप्पा तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करू दे. जे कोणी हा व्हिडिओ बघते त्यांच्या सर्वांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे आणि नेहमी सर्व खुश असू दे, सहपरिवार आनंदित असू दे आणि बाप्पाची कृपा तुम्हा सर्वांवर असू दे. तर त्यासाठीच बोला गणपती बाप्पा मोरया. चला तर आता आपण लावूया बाप्पांना 56 भोग. आणि त्यासाठीच माझ्या वडिलांनी सकाळी लवकर उठून जाऊन हे सर्व स्नॅक्स वगैरे आणलेलं बाप्पांसाठी एकदम फ्रेश. आणि आम्ही अर्धा जो स्वयंपाक आहे तो घरात केलेला आणि अर्धा बाहेरून आणलेला, जसे की हे स्नॅक्स वगैरे असते ते. कारण आम्ही सर्व घरी दोघीच मिळून नाही बनवू शकत आणि इतका वेळसुद्धा नव्हता, कारण पाहुणे बघायचे असतात आणि प्रसाद करायचा असतो, आरती करायची असते. त्यातल्या त्यात आम्ही हे एवढे आयटम्स घरी बनवणं एकदम अशक्य होतं. काही लोक घरीसुद्धा बनवतात, पण आम्ही अर्धे आयटम्स बाहेरूनच प्रिफर केले आणायला. तर जे काही आम्हाला घरी बनवायला जमलं ते आम्ही घरी बनवलं आहे. जसं की तुम्ही बघू शकतात आता आम्ही बनवलेलं आहे वरण. मग माझ्या आईने बनवलेली ही माझी फेवरेट फरसबी बटाट्याची भाजी. मला ही भाजी खूप आवडते आणि ह्याच्यात जर खोबरं असेल तर आणखीन आवडते. मग आम्ही बनवलेलं कारल्याची भाजी थोडीशी, कारण ही जास्त कोणी खात नाही आमच्याकडे. मग आम्ही बनवलेली ही गवाराची भाजी. गवाराची भाजीसुद्धा माझी आई एकदम सुंदर बनवते, तर मला ही खूप टेस्टी वाटते शेंगदाण्याचं कूट घालून. आणि मग आम्ही थोडंसं गोड पदार्थ बनवले, जसं की ही शेवयाची खीर, ही सुद्धा मला खूप आवडते. मग आम्ही बनवलेलं माझं आणखीन फेवरेट पालक पनीर, आणि हे आम्ही मलाई पनीर वापरून बनवतो, तर त्यामुळे ह्याची चव अजून वाढते. आणि मग आम्ही बनवलेल्या पोळ्या, आणि तुम्ही बघू शकतात किती छान पोळ्या बनवलेल्या माझ्या आईने. आणि मग आम्ही सकाळी ही सुद्धा साबुदाण्याची खिचडी बनवून ठेवलेली लवकर. आणि नंतर आम्ही गरम गरम भज्या व पुऱ्या काढून घेतल्या बाप्पांसाठी आणि एकदम सर्व नैवेद्य गरम गरम छान
फ्रेश बनवून घेतलेलं आणि आम्ही 2 प्रकारच्या भज्या बनवलेल्या, एक बटाट्याची भजी आणि एक कॉर्नची भजी. आणि मग आम्ही सुरुवात करणार होतो बाप्पांना नैवेद्य दाखवायला, तर त्यासाठीच मी सर्व तयारी करून ठेवलेली. आणि आता फक्त उकडीचे मोदक स्टीम करायचे राहिलेले, तर त्यासाठीच आम्ही गरम गरम स्टीम करायला ठेवलेले मोदक. आणि तोपर्यंत आम्ही विचार केला की एक आरती करून घेऊया आणि मग बाप्पांचं नैवेद्य त्यांना दाखवूया, कारण नाहीतर खूप उशीर होईल आणि आरतीला उशीर नाही झाला पाहिजे असं माझे वडील म्हणतात. तर त्यामुळेच माझ्या भावाने ही सर्व तयारी केली आरती अगोदरची, आणि त्याला हे सगळं करायला खूप आवडतं, तो मनापासून हे सगळं करतो, तर त्यामुळेच त्याला आम्ही हा मान देतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. मोरया रे बाप्पा मोरया रे, 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 मोरया रे बाप्पा मोरया रे. तर मंडळी आता आरती करून झालेली आहे आणि आता आपण दाखवूया बाप्पांना 56 भोग. आणि तुम्ही बघू शकतात मी केळीच्या पानाला हळद कुंकू वाहून घेतलं आहे आणि सर्वात प्रथम मी ठेवला मोदक आणि मग एक एक करून पदार्थ ठेवत गेली आणि बघू शकतात किती सुंदर वाटते. आणि केळीचं पानसुद्धा मला खूप छान आणि मोठं भेटलेलं, ज्याच्यात सर्व 56 भोगचे पदार्थ राहिले होते. तर खूप छान पान भेटलेलं आणि आम्ही एकदम छान व्यवस्थित त्यात लावून घेतलेले सर्व पदार्थ. आणि बाहेरून आणलेले स्नॅक्सचे पदार्थ हे आहेत आणि ते सुद्धा आम्ही थोडे थोडेच आणलेले बाप्पांसाठी, एकदम जास्त वेस्ट ऑफ फूड नाही केलेलं. आणि हे माझ्या मामाने आणलेलं सकाळी, तेच आम्ही बाप्पांना सुद्धा दाखवलं. आणि इतक्या दिवसात जे कोणी मोदक वगैरे आणलेले बाप्पांसाठी ते सर्व आम्ही नैवेद्यात ॲड केलेले आहे आणि छानपैकी सर्वांचा प्रसाद बाप्पापर्यंत पोचला असं मला वाटलं. आणि सर्व माझ्या मनासारखं झालेलं, जे काय मी यावर्षी विचार केलेला बाप्पांसाठी करायचं ते सर्व पूर्ण झालं आणि मी खूप 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 खुश होती. आणि हे बघा आमचे 56 भोग केवढे सुंदर आणि एकदम छान वाटत आहेत. आमची जी गुरुजी आहे ज्यांनी बाप्पांची पूजा करून घेतली आमच्याकडून, त्यांनीसुद्धा मला शाबाशी दिली की तू एवढूशे जागेत एवढे 56 भोग कसे बसवलेस आणि मलासुद्धा फोटो पाठव असे ते म्हणाले. तर मला त्यातलं सुद्धा खूप कौतुक आहे. आणि हे सर्व शक्य झालं फक्त माझ्या आई-वडिलांमुळे, कारण माझी इच्छा जी होती ती मी त्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि त्यांनी ती पूर्ण करण्यात माझी खूप हेल्प केली आणि एकदम मनापासून सर्व केलं. आणि हे 5 दिवस आम्ही निष्पापपणे सर्व केलं आहे आणि त्याचाच मला खूप आनंद आहे. तर गाईस, तुम्हाला हा 56 भोगचा महाप्रसाद कसा वाटला तर आम्हाला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. आणि आता माझे आलेले भावाचे शाळेतले कॉलेजमधले खूप सारे मित्र आणि त्यालासुद्धा खूप आनंद झालेला, कारण खूप वर्षांनी भेट होत होती आणि जवळपास एकमेकांच्या घरी येऊन भेट घडवणं खूप कठीण जातं या व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या काळात. तर त्यालासुद्धा खूप बरं वाटलं खूप मित्रांना भेटून खूप वर्षांनी.
आणि पूजेच्या दिवशी माझ्या आत्यानी व माझ्या काकांनी आम्हाला हे गिफ्ट दिलेलं आणि वेळच नाही मिळाला हे गिफ्ट ओपन करायला, तर आज वेळ होता तर आज ओपन केलं. आणि ह्यात होते हे खूप सुंदर असे बाउल्स आणि मला हे बाउल्स खूप आवडले आणि काचेचे असल्यामुळे हे याच्यात खीर वगैरे खायला आणि आईस्क्रीम खायला खूप मजा येणार आहे. आणि मग आम्ही तयारीला लागलो आणि माझी आई आता रेडी झालेली आहे आणि तिने ही सुंदर अशी नऊवारी घातलेली जी खूप सुंदर वाटत होती. कलर कॉम्बिनेशन वगैरे खूप छान वाटत होतं आणि एकदम प्रॉपर मराठमोळा लुक केलेला. आणि मी सुद्धा रेडी झालेली आणि आज मी काहीच मेसअप नाही केलेलं माझं वॅनिटीवर आणि मी एका बास्केटमध्ये सर्व कलेक्ट केलेलं आणि ठेवलेलं नीट एकदम छान प्रकारे. आणि तुम्ही बघू शकतात मी हा एकदम सिम्पलचा ड्रेस घातलेला आहे आणि मी सुद्धा रेडी झालेले आहे विसर्जनासाठी आणि आमच्या शेवटच्या आरतीसाठी. आणि आता सुद्धा गुरुजी खाली येणार होते तर त्यामुळे मी पटापट रेडी झालेली, एकदम थोडासा मेकअप केलेला आणि हा एकदम सिम्पलचा सूट घातलेला. आणि यावर्षी मी सर्व माझे आउटफिट्स एकदम सिम्पल आणि एकदम कम्फर्टेबल आणि ब्रीझी ठेवलेले आणि मोस्टली ब्राईट कलर ठेवलेले, कारण मला फेस्टिव्ह सीझनमध्ये ब्राईट कलर्स घालायला खूप आवडतात. आणि आता वेळ झालेली विसर्जनाची आणि आपण आता भेटूया आपल्या लास्टच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.